हॅलो, हाय, नमस्कार माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे 26 साईजचा अस्तर आणि ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ कुठं स्किप नका करू. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. बघितल्यास आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. चला तर मग बघूया कटिंग कशी करायची ती. तर हे बघा, मी इथं घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे. आता इथं आपण मापाचा ब्लाऊज घेऊया. हे बघा, मापाचा ब्लाऊज आहे. हे सगळं म्हणजे छोटा, एकदम छोटी साईज आहे. एकदम हे 26 साईजचा ब्लाऊज आहे संपूर्ण. तर ह्याची तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर हे बघा, गोल्डन कलरचा असा ब्लाऊज पीस आहे अशा पद्धतीत. आता हे ब्लाऊज पीस आपण ठेवून देऊया साईडला आणि पहिला अस्तर घेऊया आपण. तर हे बघा, अशा पद्धतीत इथं अस्तर घेतलेलं आहे आपण. तर ते मी इथं काय केलं माहिती आहे का, स्लीव्ज मी पहिलं काढून ठेवलेलं आहे अशा पद्धतीत. बघू शकताय तुम्हाला काढून. चला म्हणलं व्हिडिओ बहुत आपण थोडासा शूट करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून मी व्हिडिओ शूट केला आहे. थोडक्यात थोडीशी माहिती दाखवते तुम्हाला. तर हे बघा, अशा पद्धतीत इथं आपली छाती रुंदी आहे 10 इंच आहे, सॉरी 11 इंच आहे. बघू शकता अशा पद्धतीत मार्जिंग पकडून 11 इंच आहे. तर इथं आपण इथं 11 इंच घ्यायचं नाही, कारण खूप मार्जिंगमध्ये खूप कपडा सोडलेला आहे त्या मापाच्या ब्लाऊजला. तर आपल्याला 10 इंच रुंदी घ्यायची. आपल्याला जो राहिलेला कपडा आहे तो साईडचा कट करून टाकूया. तर अस्तराची घडी टाकून घेतलेली आपण इथं 10 इंचावरती घडी टाकून घेतलेली आणि जो राहिलेला कपडा आहे तो साईडचा कट करून ठेवून दिलेला आहे साईडला. बघू शकता अशा पद्धतीत. आणि आता आपल्याला बघायच्या ब्लाऊजची उंची किती आहे ते बघायचं आहे. मी ताईंनो बघू शकता, हे बघा अशा पद्धतीत. तर उंची आहे आपली 13 इंच आहे. तर आपण इथं 14 इंचाचं आपल्याला मार्जिंग करायचं आहे, कारण 1 इंच प्लस करायचं आहे त्याच्यामध्ये. गळा घेतला मी 2 इंचावरती. तर शोल्डर पण बघायचं आहे आपल्याला किती आहे. तर शोल्डर 2.5 इंच आहे. तर आपण इथं 3 इंचावरती शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा 5.5 इंचावरती घेतलेला आहे. आणि एक त्याचा आपण एक बॉक्स करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 इंचावरती मुंडाचा शेप देऊन घ्यायचा आहे गोल अशा पद्धतीत. तर हे बॅक साईडचा पार्ट आपण तयार केलेला आहे. तर हे बघा, आपण जो आपल्याकडं माझ्याकडे जे पॅटर्न आहे ना तेच मी ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावरतीच मी काढून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीत फटाफट आपलं काम पण लवकर होईल आणि स्टिचिंगला पण पटकन घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीत छोटासा माप आपल्याला जो माझ्याकडे पॅटर्न ऑलरेडी आहे तेच मी ठेवून कटिंग करते. बघू शकता अशा पद्धतीत मी आता इथं ठेवून मार्कर करून घेतलेला, आखून घेतलेलं सर्व. आणि आता कटोरी पण मी तेच घेणार आहे आणि कटोरी घेणार आहे तेच, पण मी छोटीशी कटोरी जेवढा माप आहे ना तेवढाच घेणार आहे. आणि शिवण्यामध्ये थोडंसं आपला अर्धा इंच तर सगळीकडून आपल्याला कमी करायचंच आहे आणि मग शिवून आपली कटोरी कमी होणार आहे. हे अशा पद्धतीत अर्धा इंच कमी होऊन जाणार आहे. अशा पद्धतीत मी तेच कटोरी ठेवून मी माप घेतलेला आहे. तर हे बघा, इथं मी आता बॅक साईडचा गळा काढून घेतलेला आहे, कारण गळा चौकोनीच ठेवायचा आहे आपल्याला. चौकोनीच गळा काढणार आहे मी. आता आपण इथं कटिंग करून घेऊया लगेचच. हे बघा, अशा पद्धतीत. जर नसेल समजत तरी मला नक्की कमेंट करा, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीत इथं सगळं आपण पॅटर्न ठेवून मार्कर करून घेतलेलं आहे. ते सगळं आपण इथं आता कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीत आपल्याला सर्व माप ठेवूनच, जो माप छोटा आहे ना ते छोटा मापच आपल्याला ठेवून कट करायच्या. छोट्या मापाला पण 26 साईजच्या मापाला आपल्याला छोटा माप ठेवूनच आपल्याकडे जे पॅटर्न आहे ना तोच पॅटर्न ठेवून आपल्याला कट करायचा आहे. आता इथं मी छोटाच माप, छोटी कटोरी पण मी कट केलेली आहे बघू शकताय. आणि शिवण्यामध्ये पण अर्धा इंच शिवून जरी गेलं तरी आपल्या मापानुसार कटोरी येऊ शकते. तर ते क्रॉसपट्टी पण मी लगेच काढून घेते बघू शकताय.
तर डायरेक्टली आपण इथं ब्लाऊज पीस घेऊया. तर ब्लाऊज पीस एकदम गोळा चोळा झालेला आहे, तर त्याला इस्त्री करून घेऊया आपण लगेचच. तर हे बघा, बघू शकता इथं एकदम चुरगाळून झालेला, एकदम गोळा झालेला आहे ब्लाऊज पीस. तर आपण इथं इस्त्री करून घेतलोय लगेच, बघू शकता अशा पद्धतीत. तर आता घडी टाकून घेतलेली आहे मी प्रॉपर एकदम मस्त. आता जो अस्तर आपण कटिंग केलेला आहे ना, ते कटिंग ठेवून आपल्याला ह्याच्यावरती कट करायचं आहे ब्लाऊज पीसवरती. तर बघूया आपण कुठल्या साईडला बसतोय, घडी बसती ते आपल्याला बघायचं पहिलं. आणि बंद बाजू आपल्या साईडला ठेवून घडी टाकून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीत. आता मापानुसार आपल्याला घडी टाकून घ्यायचं आहे एकदम मस्त व्यवस्थित. आणि इथं पहिलं मी आता ते स्लीव्ज ठेवून मी कट करणार आहे. बसते का नाही ते बघायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीत इथं संपूर्ण घडी टाकून आपल्याला इथं जिथं स्लीव्ज बसतील बरोबर प्रॉपर ठेवून आपल्याला कट करायचं आहे. घेणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ संपूर्ण बघितलं तरच तुम्हाला समजेल की कुठं काय कसं असते ते. त्याच्यामुळं बोलते मी बार बार की व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता जो हे बॅक साईडचा पार्ट ठेवून आपण इथं कट करूया. मापानुसार घडी टाकून घेतलेली आहे मी ब्लाऊज पीसची. ठीक आहे. असं सर्व आपल्याला पटापट जर अर्जंट ब्लाऊज असला तर असंच माप ठेव. आपला जो पॅटर्न आहे, आपला पॅटर्न तयार करून ठेवायचा आपल्याकडे आधीच मापानुसार. 34 साईजचा, 38 साईजचा, परत सगळ्यात छोटा 26 साईजचा, असं सगळे पॅटर्न आपल्याकडे तयार करून ठेवायचं. कारण असं घाईगडबडीच्या टायमाला मग आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्याच्यामुळं पॅटर्न तयार ठेवलं तर आपल्याला पॅटर्न ठेवू पटापट कटिंग करून घेता येते. तर हे बघा अशा पद्धतीत आपण इथं कट करणार आहे आता. तर कसा वाटला व्हिडिओ तर संपूर्ण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघतील ना, त्याच्यामध्ये काही जर माझी गलती बी जर असली ना तर नक्की मला कमेंट करा. आणि काही तुम्हाला नसेल समजत तरी मला नक्की सांगा. तर हे बघा अशा पद्धतीत इथं आता आपली कटोरी पण कटिंग करून झालेली आहे. तर ठेवून देऊया साईडला. आता इथं बघूया आपण, इतर क्रॉसपट्टी बसली तर आपण इथं लगेच क्रॉसपट्टी पण काढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीत इथं आपल्याला आपला संपूर्ण ब्लाऊज अस्तर कटिंग करून झालेला आहे. तर बघू शकता, तुम्हाला मी दाखवते कसं कटिंग केलेलं आहे ते सगळं दाखवते. तर हे बघा अशा पद्धतीत आपली कटिंग संपूर्ण झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्या इथं कटोरी, बॅक साईडचा पार्ट वगैरे सगळं आपले हात काय स्लीव्ज वगैरे सगळं कटिंग करून झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट